झारखंडमध्ये जिंकता आलं तेव्हा ईव्हीएम योग्य होतं। आता राहुल गांधींनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, तरच काँग्रेसच्या जागा या वाढू शकतात, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावत सल्लाही दिलाय। मनपा निवडणुकीत शक्य तिथं मनसेला सोबत घेऊ, 2011 पासूनच्या पात्र प्रकल्पांना धारावीतच घर देण्यात येईल, असं देखील ते म्हणतात। पाहूया राज्याचे मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले। एकाच दिवशी झारखंडला निवडणूक होते आणि महाराष्ट्रात निवडणूक होते। झारखंडला ते जिंकतात तर ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम नाही। महाराष्ट्रात एकाच दिवशी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये 6 जागांवर विधानसभेत महायुती निवडून येते आणि त्याच दिवशी त्याच 6 जागांवर त्याच लोकांनी मतदान करून देखील पोस्टल बॅलेटमध्ये का होईना पण काँग्रेस निवडून येते। मग आता कुठे ईव्हीएम आलं, त्यामुळे ईव्हीएम वर या ठिकाणी दोषारोप करण्याच्या ऐवजी कधीतरी जर राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून आणता येतील। मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील त्याचा झाला। विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा, आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या। आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। आत्ताचं जे टेंडर झालेलं आहे या टेंडरमधल्या 100% टर्म्स आणि कंडिशन्स उद्धव ठाकरेंच्या सरकारने तयार केल्या आहेत। एकच गोष्ट त्यातली मी बदलली। उद्धव ठाकरेंच्या सरकारने ज्या टर्म्स कंडिशन्स केल्या होत्या त्याच्यामध्ये TDR हा जो तयार होणार आहे धारावीचा, आत्ता आपल्याकडे TDR फक्त नॉर्थवर्ड्स वापरता येतो, साऊथवर्ड्स वापरता येत नाही। आताही या योजनेमध्ये 2011 पर्यंतचे जे एलिजिबल लोक आहेत सगळ्या एलिजिबल लोकांना रहिवासी असतील किंवा तिथली, कारण ते औद्योगिक एक ॲग्लोमरेशन आहे, त्या सगळ्यांना धारावीमध्येच आपण त्यांचं रिहॅबिलिटेशन करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।